आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये मी खुशी रायकर आपलं स्वागत करते। तर आज आपण आलेलो आहे चांदूर रेल्वे शहरातील नगरसेवक पदासाठी उभे असलेले भारतीय कम्युनिटी पक्षाचे अधिकृत उमेदवार। नमस्कार, मी सुमित सरदार। प्रथमतः मी आरएस न्यूज चॅनल व सक्षम महाराष्ट्र यांचं हार्दिक स्वागत करतो, पूर्ण टीमचं हार्दिक स्वागत करतो। का चांदूर रेल्वे शहरामध्ये निवडणूक होत असताना तळागाळातला जे उमेदवार आहे त्यांची माहिती तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवता, त्यांचं मत तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवता। प्रथमतः आपलं सगळ्यांचं स्वागत, आभार। तुम्ही राजकारणात किती वर्षापासून सक्रिय आहात? मी समाजकार्यामध्ये गेल्या 15 वर्ष सक्रिय होतो। त्याच्यानंतर गेल्या 10 वर्षापासून मी एका राष्ट्रीय पक्षाला जुळलेलो होतो आणि 10 वर्षापासून त्या पक्षासाठी मी अतोनात प्रयत्न केले, कार्य केले, काम केलं। परंतु ऐन वेळेवर माझं तिकीट कापून टाकलं, मला तिकीट दिलं गेलं नाही आणि तिकीट दिलं नाही मुळे मी माझ्या घरी आलो। घरी आल्यानंतर माझे मित्र, माझ्या समाजाचे सर्व लोक आले, आमची बैठक झाली आणि त्यांनी ठरवलं का नाही, गेल्या 15-25 वर्षापासून तू या प्रक्रियेमध्ये आहे आणि तू उभा राहा, आम्ही तुमच्या पाठीशी प्रामाणिक राहू आणि तुम्हाला निवडून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। भारतीय कम्युनिटी पक्षच का? नाही, कारण पक्ष निवडायचं कारण हेच आहे का गेल्या 10-15 वर्षापासून मी या पक्षाशी निगडीत आहे। याचे काही कार्यकर्ते माझ्या निगडीत आहेत आणि इथं शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, पगारांच्या, महिलांच्या पगारांचं याच्यासाठी आंदोलन, मोर्चे त्यांनीच केले आणि जे जनतेसाठी भांडतात, जनतेच्या कामासाठी भांडतात, म्हणून आम्ही सर्वानुमते हा पक्ष निवडला। तुमच्या पक्षाचे 2 उमेदवार आहात, तर निधी कसा येईल आणि काम कशा पद्धतीने होणार? नाही, माझ्या प्रभागामध्ये ही दलित वस्ती आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुण्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचा निधी आमच्या इथं दलित वस्ती फंडातून येतो आणि त्या पैशातून जरी आम्ही काम केले तरी आमच्या पूर्ण या प्रभागात काम सुशोभनीय होता। प्रभागातील कोणते महत्वाचे काम घेऊन आपण समोर जाणार आहोत? नाही, माझ्या प्रभागामध्ये भरपूर काम आहे। जसं डांगरेपुऱ्यामध्ये घरकुल योजनाच नाही आहे, भरपूर पडके घर आहे। अण्णाभाऊ साठेचं जे वस्ती आहे आमची मातंग समाजाची, रोड नाही, रस्ते नाही, नाल्या दुमल्या भरल्या आहे, संडासाची एकदम दुरवस्था झालेली आहे। तिकडून इकडे आला मिलिंदनगरमध्ये एक शोभनीय गार्डन होतं, पूर्ण चांदूर रेल्वे शहरातील लोक तिथे येत होते पाहायला, एवढं सुंदर गार्डन होतं। त्याची देखरेख करायसाठी एक कर्मचारी तिथं होता, परंतु आज ते गार्डन पूर्ण भकास झालेलं आहे। तिथं जाऊन पाहताना गांजर गवत, सापांचे प्रमाण जास्त वाढले आहे, कोणी त्या गार्डनमध्ये झाले पाहत नाहीये, अशी अवस्था आज त्या गार्डनची झालेली आहे। तिथून पुढे गेला आपण उर्दू शाळा आहे, तिथं सगळ्यात जास्त मुलं मुली शिकायला येतात। गांजर गवताचं प्रमाण जास्त वाढलं आहे, मोकाट ढोरं वास्तवतेच्या अंदर जातात, गेट नाही आहे, शाळेला दुरवस्था आहे, नगरपरिषदेची शाळा आहे पण दुरवस्थेमध्ये आहे। हे सारे मुद्दे घेऊनच मी या निवडणुकीमध्ये समोर जात आहे। प्रभागातल्या सर्व मतदारांना मी नम्र विनंती करतो की माझे हे मुद्दे घेऊन मी समोर जात आहे, तर मला प्रचंड मतानं निवडून द्या। माझं चिन्ह आहे विळा उंबी आणि 5 नंबरचे माझी बटन आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मी उमेदवारी केली आहे। तरी माझे सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी मला भरघोस मताने निवडून द्या आणि आरएस न्यूजचे सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो पुन्हा एकदा। तर आपण बघितले सुमित सरदार यांचे निवडणुकीबद्दलचे विजन। तर बघत राहा आरएस न्यूज, सक्षम महाराष्ट्र, आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्राचा।